इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा चोरी करणारा चोरटा 12 तासाच्या आत अडगाव डीबी पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडगाव पोलीस ठाणे हद्दीत हायवा क्रमांक MH15 HS7651 हा पेट्रोल पंप येथे पार्क केला असताना अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचा गुन्हा अडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, रवींद्र लिलके यांनी वरिष्ठांच्या आदेशाने सुमारे 46 CCTV फुटेज चेक करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत छत्रपती संभाजीनगर येथील करमाड पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विष्णू रामभाऊ आकात याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हायवा गाडी ही लाखलगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. वाहने पोलिसांनी जप्त करून पुढील तपास अडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, निखिल भोंडे, पोलीस हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार वैशाली बच्छाव, दीपाली शार्दूल, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.